भारतामध्ये दर मिनिटाला कुठेतरी एक गुन्हा घडतोय। हे मी काही सांगत नाही, तर एनसीआरबी म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदवहीच्या ताज्या आकडेवारीने स्पष्ट केलं आहे। 2023 मध्ये दर 17 मिनिटांनी एक व्यक्तीची हत्या झाली, दर 8 मिनिटांनी बलात्कारासारखे गंभीर गुन्हा नोंदवला गेला, दर 3 मिनिटांनी चोरी आणि दर 5 मिनिटांनी घरफोडी। ही फक्त आकडेवारी नाही, तर आपल्या कायदा सुव्यवस्थेला आणि समाजाला आणि समाजाच्या सुरक्षिततेला थेट प्रश्न आहे। महाराष्ट्र जे औद्योगिकदृष्ट्या प्रगत, सांस्कृतिकदृष्ट्या पुढारलेलं राज्य, पण एनसीआरबीच्या रिपोर्टमध्ये महाराष्ट्र कायम गुन्ह्याच्या यादीत वर दिसतो। महिलांवरील अत्याचारमध्ये महाराष्ट्र देशातील टॉप 5 राज्यात आहे। मुंबईसारखी आर्थिक राजधानी असल्यामुळे सायबर क्राईम झपाट्याने वाढत आहे। शहरी भागात फसवणूक आणि सायबर गुन्हे, तर ग्रामीण भागात खून, हुंडाबळी, कौटुंबिक हिंसा जास्त, आणि सर्वात मोठं दुःख शेतकरी आत्महत्या। इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात त्याचं प्रमाण सर्वाधिक आहे। हेही एक प्रकारचं सामाजिक अपयशाचं गुन्हा आहे। मग याच्यावर उपाय काय? तर पहिला, जनजागृती, आपले हक्क, कायदे याबाबत प्रत्येकाने माहिती ठेवली पाहिजे। दुसरा आहे पोलीस आणि न्याय व्यवस्था, चौकशी वेगवान हवी, न्यायालयीन प्रक्रिया जलद हवी। तिसरं म्हणजे समाजाची जबाबदारी, गुन्हे थांबवणे हे फक्त पोलिसाचं काम नाही, तर आपल्यातील वृत्तीवर अवलंबून आहे। दर 17 मिनिटांनी कुणीतरी जीव गमावतो, दर काही मिनिटांनी कुणीतरी अन्यायाला बळी पडतो। आता प्रश्न असा आहे, आपण हे फक्त आकडे म्हणून बघणार आहोत की खरंच बदल घडवून आणणार आहोत का? तुम्हाला यावर काय वाटते आम्हाला कमेंट मध्ये सांगा, आणि महाराष्ट्र रोड या चॅनलला फॉलो करा।